व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला मतदान होत नाही तोपर्यंत हात जोडून हे नेते आपल्या दरवाजासमोर उभे असतात. अगदी घायकुतीला आलेले असतात. यांच्या चेहऱ्यावर असा भाव असतो जणू काही यांनी केवळ आपली सेवा करण्यासाठीच जन्म घेतलेला आहे. मात्र एकदा की मतदान झालं, निवडणुका झाल्या, विजयी झाले की मग मात्र मतदारसंघात हे फिरकत नाहीत. अगदी महिने जात नाहीत. आणि याचंच एक उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर ते उदाहरण आपल्या समोर आहे. ते म्हणजे थंबनेलमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे, रोहित पवार. रोहित पवार हे तसे कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. मात्र ते 6 महिने 8 महिने आपल्या मतदारसंघात फिरकत देखील नाहीत. आणि फिरकले जरी तरी 1 दिवसाच्या वर जास्त त्यांचा मुक्काम नसतो. म्हणजे सकाळी जायचं, संध्याकाळी लगेच रिटर्न. म्हणजे रात्रीचा मुक्काम सुद्धा हे कर्जत जामखेडला करत नाहीत. ही यांची त्या मतदारसंघाविषयी असलेली आस्था, कळवळा, माया, प्रेम. आता जेव्हा परत निवडणुका लागतील तेव्हा परत 6 महिने तळ ठोकून बसतील. परत काहीतरी खोटे नाटे नरेटिव्ह पसरवतील. आपल्या IT सेल तर्फे परत काही ना काही कुटाणे करायला सुरुवात करतील. आता अजितदादा नाही येत म्हटल्यानंतर परत अजितदादांच्या नावानं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मत मिळवण्यासाठी गळा काढतील, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील. मात्र फोल ठरणार यावेळेस. कारण कर्जत जामखेडच्या मतदारांना सुद्धा या गोष्टीची जाणीव झालेली आहे की आपल्याला आपलं काम जर करून घ्यायचं असेल तर लोकलचा माणूस लागणार आहे. मुंबईमध्ये पडीक असणारा नाही, किंवा बारामतीमध्ये पडीक असणारा तर अजिबातच नको. त्यामुळे कदाचित 2029ला प्राध्यापक राम शिंदे हे कर्जत जामखेड मतदारसंघामधून निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. उद्या कदाचित असंही होऊ शकतं की रोहित पवार हे बारामती मतदारसंघामधून निवडणूक लढवतील. तसं त्यांच्यासाठी आता कुठलाही मतदारसंघ हा सुरक्षित राहिलेला नाहीये याची त्यांना देखील जाणीव झालेली आहे. रोहित पवार हे कसे भंपक आहेत, रोहित पवार हे कसे असंवेदनशील आहेत, हे आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधून. आणि याची डोळा तुम्ही बघून घ्या मित्रांनो की हे खरंच किती असंवेदनशील आहे. यांच्यामध्ये माणुसकी अजिबातच शिल्लक नाही. हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला निश्चितच जाणवेल मित्रांनो. मात्र त्या अगोदर स्मिता खडके मॅडम, प्रकाश खडके सर, जयंत काळकर, महेश वाळके सर, नीलकंठ सर, शैलेश महाजन सर, विक्रमजी पाटील, वैजनाथ दोने, सच्चिदानंद धामनकर सर आणि उल्हास अनंतराव सावंत, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मित्रांनो, मैत्रिणींनो, बांधवांनो, भगिनींनो, मातांनो. आपण कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी जे सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या नातेवाईकांसाठी, औषध उपचारांसाठी, अन्नदानासाठी, ते अमूल्य असं आहे. आपल्यामुळे हे सत्कर्म करण्याची प्रेरणा वाढते, ऊर्जा मिळते. आपल्यामुळे बळीराजाला सुद्धा आपण मदत करू शकलेलो आहोत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण मदत करू शकलेलो आहोत. वृक्षारोपण देखील आपण करत आहोत. मित्रांनो, हे सत्कर्म एकट्याचं नाहीये. यांच्याप्रमाणेच आपण देखील माणुसकीचं दर्शन घडवत परिवाराच्या या सत्कर्मामध्ये, उपक्रमांमध्ये योगदान द्या, सहकार्य करा. जीपे फोनपे क्रमांक आपल्याकडे आहेत मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. आणि त्याचा एक स्क्रीनशॉट ट्रान्झॅक्शनचा परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. म्हणजे यांच्याप्रमाणेच आपल्याला देखील आपल्या अशा पावत्या बनवून त्या पोहोचत्या करता येतील. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवत जास्तीत जास्त प्रमाणात पुढे या, एवढीच विनंती आहे. मध्यंतरी एकदा राहुल गांधी एका रॅलीमध्ये होते आणि ते रॅलीने कारमधून जात असताना अचानक एक सुरक्षा रक्षक त्यांच्या कारच्या डाव्या बाजूच्या पुढच्या टायरच्या खाली आला. हे राहुल गांधींच्या गावी देखील नाही. त्याचा पाय तुटला बिचाऱ्याचा. हे सुद्धा राहुल गांधींना माहीत नाही. त्याच्यावर उपचार सुद्धा तिथं उपस्थित लोकांनी केले. याला असंवेदनशीलता म्हणतात. आणि अशीच काहीशी असंवेदनशीलता महाराष्ट्रातल्याही काही नेत्यांमध्ये आहे, ज्यांच्यामध्ये एक नाव हे रोहित पवार यांचं आहे. बघायचं रोहित पवार हे माणुसकी सोडून कसे वागतात, कसे जगतात, कसे असंवेदनशील मनाचे आहेत, बघून घ्या.
खूप हल्ली रोहित पवार यांना स्टंटबाजी करण्याची खूप हौस आलेली आहे. रोहित पवार नाना प्रकारचे स्टंट करत आहेत, राजकीय कारकीर्द चमकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. हे आपण अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर बघतच आलेलो आहोत मित्रांनो, की रोहित पवार यांनी कसा थैथयाट केला होता त्यावेळी. आता कांदा प्रश्नावरून यांनी थैथयाट करायला सुरुवात केलेली आहे, नको नको ते मुद्दे काढायला सुरुवात केली आहे. हास्यास्पद गोष्ट म्हणजे बघा, जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांनी पार्लेजीची टॉफी दिली, मेलोडी चॉकलेट दिलं एक. आणि रोहित पवार याचं म्हणणं असं आहे की त्यामुळे पार्लेजीचा 10,000 कोटींचा शेअर मार्केटचा बिझनेस वाढला म्हणे. काय अक्कल लावली आहे माणसाला, बाप रे. म्हणजे शेअर मार्केटचे सुद्धा बाब झाली की काय हे आता. यांचं म्हणणं असं आहे की ते पार्लेजीचं चॉकलेट देण्याऐवजी नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना जर महाराष्ट्राचा कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते म्हणे. काय गणित लावलंय, काय लॉजिक लावलेलं आहे बघून घ्या तुम्ही. या असे काहीतरी कुतर्क करून आपण किती श्रेष्ठ आणि ग्रेट आहोत हे दाखवून देण्याचा ह्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे मित्रांनो. मात्र यामधून यांचं हे अज्ञानच जास्त सामोरं यायला लागलेलं आहे. आता खरंच तुम्हाला असं वाटतं का की जॉर्जिया मेलोनी यांना जर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते? त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? तर अजिबातच नाही. मात्र विरोधाला विरोध करायचा आणि कुठेतरी तोंडसूक घ्यायचं नरेंद्र मोदी यांच्यावर, म्हणून ही उठाठेव आहे. आता याच पार्श्वभूमीवर यांनी नवीन स्टंट्स चालू केले. एकीकडे रोहित पवार असं म्हणतात की माझ्याकडे 1760 गाड्या आहेत, नंतर म्हणले माझ्याकडे 17 गाड्या आहेत, मला त्या गाड्यांचे नंबर सुद्धा पाठ नाही येत म्हणे. बघा, आणि हे तेच रोहित पवार ज्यांच्याकडे लाखो लाखो करोडो करोडो रुपयाच्या 17 गाड्या आहेत, ते रोहित पवार चक्क रिक्षाने प्रवास करतायत. बरं, ती रिक्षा सुद्धा किती स्लो चालली आहे, इतकी हळू. दुर्दैवी गोष्ट बघा मित्रांनो, रखरख तर ऊन आहे बाहेर. खिडकी उघडल्यानंतर बाहेर बघवत नाही दिवसा, त्रास होतो डोळ्यांना. उष्माघातानं बळी चाललेत राज्यामध्ये अनेक. पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. 5 मिनिट 2 मिनिट जरी आपण उन्हामध्ये बाहेर पडलो तर भाजून निघतोय माणूस. अशी वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि इतक्या रखरखत्या उन्हात, इतक्या रणरणत्या उन्हात रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांसकट त्या रिक्षात बसलेले आहेत. आणि बिचारा एक सुरक्षा रक्षक, त्यांचाच सुरक्षा रक्षक हो, तो त्या रिक्षा मागे या रणरणत्या उन्हात धावतोय. तुम्ही बघितला व्हिडिओ. मात्र असंवेदनशील मनाच्या रोहित पवारांना असं वाटलं नाही की आपण रिक्षा थांबवावी. बरं, तुम्हाला करायचा आहे स्टंट, तुम्ही करू शकता ना. कचाकच भरलेले होते ना तिथे सगळे कार्यकर्ते त्या गाडीमध्ये. त्या सुरक्षा रक्षकाला तुम्ही सांगू शकले असते, दादा रे मी एक चक्कर मारून येतो रिक्षामध्ये, तोवर तू या झाडाखाली जरा बस किंवा ह्या पत्र्याच्या आडोशाला बस, हॉटेलमध्ये बस, चहा वगैरे घे, मी आलोच. कोण खाणार होतं रोहित पवारला त्या रस्त्यावर? की सुरक्षा रक्षकाला असं पळवत नेलं त्यांनी रिक्षाच्या मागे? हे शोभतं का? यावर टीका करायची नाही का? यावर काही बोलायचं नाही का? काय दाखवून दिलं रोहित पवार यांनी, मी किती ग्रेट आहे ते. आणि सुरक्षा रक्षक कसे माझ्या मागं मागं पळतात ते. अरे तो बिचारा त्याची ड्युटी करत होता रे. तुमच्या गाडीला थोडासा जरी काही उचनीच झालं असतं तर त्याची बिचाराची नोकरी गेली असती, त्याचे खायचे वांदे झाले असते. तुम्ही भ्रष्टाचार करू करू अरबो रुपये कमवलेले, त्यानं नाही कमवलेले बाबा. तुम्ही विचार करा मित्रांनो, इतक्या रणरणत्या उन्हामध्ये तो सुरक्षा रक्षक कसा पळत होता. काय असेल हो त्याच्या पळताना भावना, काय असतील त्याच्या मनामध्ये? की रात्री पोरांसाठी दूध घेऊन जायचंय, किराणा संपत आलेला आहे, लाईट बिल भरायचंय, मोबाईल बिल आहे, घर भाडं आहे, अनंत गोष्टी असू शकतात ना. पळत असताना त्या माणसाच्या मनात काय असेल? रोहित पवार यांची रक्षा करायची म्हणून इतका जीव तोडून तो पळत होता का? नाही, तो त्याच्या घरासाठी पळत होता, तो त्याच्या लेकरांसाठी पळत होता. मात्र असंवेदनशील मनाचे रोहित पवार बघून घ्या तुम्ही. त्या माणसाला अजिबात वाटलं नाही की त्याला रिक्षात घ्यावं म्हणून. अरे तुम्हाला जर स्टंटच करायचा होता तर तो समोर जो बसलेला आहे पांढऱ्या कपड्यामधला, त्याला उतरवायला लावायचं ना खाली, आणि त्या सुरक्षा रक्षकाला म्हणायचं बाबा रे तू इथं बस. एवढी साधी गोष्ट रोहित पवार यांना जमली नाही.
आणि हे स्वतःला लोकनेते म्हणून घेतात. हे म्हणतात की पवार हे आडनाव नाहीये, पवार हा महाराष्ट्र आहे, पवार हे कुटुंब आहे, तुम्ही आमच्याच कुटुंबातले आहात म्हणून. अरे तुमच्याच कुटुंबातल्या माणसाला तुम्ही असं पळवता का मग रस्त्यावर, तेही या रणरणत्या उन्हामध्ये? आणि जिथे कुठे हे थांबले असतील, तुम्हाला कल्पना आहे, वाटतं तरी का की रोहित पवारनं त्या माणसाला पाणी विचारलं असेल, त्या सुरक्षा रक्षकाला पाणी सुद्धा विचारलं नसेल? इतके तर हे निर्दयी मनाचे निष्ठुर आहेत. फक्त निवडणुका लागल्या की यांना पाजर फुटतो. दादा मामा काका ताई माई अक्का करत हिंडतात सगळीकडे मतांचा जोगवा मागत, आणि निवडून आल्यानंतर हा असा माज दाखवतात. होय, हा माज आहे, हा पैशाचा माज आहे, खुर्चीचा माज आहे, सत्तेचा माज आहे. ह्याला माजोरडेपणा म्हणतात. हीच गोष्ट जर महायुतीतल्या एखाद्या आमदाराकडून जर घडली असती तर रोहित पवार यांनी अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता. आता स्वतः वागली तेव्हा आता काही वाटलं नाही का? ह्याला निर्ढावलीपणा, निर्लज्जपणा, बेशरमपणा म्हणतात मित्रांनो. दुसऱ्याच्या जीवाची यांना अजिबातच पर्वा नाही, किंमतच नाहीये. यावरूनच लक्षात येतं हा माणूस असंवेदनशील आहे. इतरांच्या बाबतीमध्ये याच्या मनामध्ये काहीही भावना नाहीयेत. आणि यातूनच सिद्ध होतं की अजितदादा पवार यांच्या बाबतीमध्ये सुद्धा यांनी जो थैथयाट केलेला होता तो भंपक होता, बेगडी होता, खोटा होता. अजूनही हे जे थैथयाट करतात दादांच्या नावानं तो खोटा आहे, तो भंपक आहे. हे यांच्या कृतीतून दिसून येत आहे, यांच्या कृत्यातून दिसून येत आहे. हे जर खरंच संवेदनशील असते ना तर रिक्षातून स्वतः खाली उतरले असते आणि ते सुरक्षा रक्षकाला बोलले असते की जाऊ दे यार, चल सोड, नाही जायचं रिक्षानं आज, काढ गाडी आपली, किंवा त्याला रिक्षात बसवलं असतं ना. पण नाही केलं यांनी तसं, पळवलं बिचाराला, उन्हात तान्हात पळवलेलं आहे. किती हाय खाणार आहात रोहित पवार. खरंच त्या माणसाच्या मागे जर काही अशी गोष्टी असतील की लाईट बिल भरायचंय, पोरांसाठी खाऊ न्यायचं आहे, अशा जर खरंच काही गोष्टी असतील तर किती तळतळाट घेतलाय तुम्ही त्या माणसाचा, त्याच्या भावनांचा, याची तुम्हाला कल्पना नाहीये रोहित पवार साहेब. पुढच्या वेळेस तरी किमान या गोष्टीचं भान असू द्या. दुर्दैवाने या गोष्टींकडे महाराष्ट्राचं लक्ष केलं नाही. आपल्याकडचा न्यूज मीडिया तर विकला गेलेला आहे. नाहीतर खरं तर 2 दिवस हे प्रकरण गाजायला पाहिजे की बघा, नरेंद्र मोदी यांनी फक्त एवढंच बोललं होतं की साधेपणाने राहा, तर त्याच्यावर यांनी टीका केली होती. आणि हे बघा माजुरडे आपल्या सुरक्षा रक्षकांना रणरण त्या उन्हामध्ये कसे आपल्या स्वतःच्या मागे पळवत आहेत. तुम्हाला आवडलं का हे? तुम्हाला पटलं हे रोहित पवार यांचं वागणं? हे माणुसकी शून्य वागणं वाटलं नाही तुम्हाला? हे असंवेदनशील वागणं वाटलं नाही तुम्हाला? मित्रांनो, तुम्हाला जे काही वाटलं ना हा प्रकार बघून कमेंटमध्ये निश्चितपणे मांडा बरं का, निर्भीडपणे मांडा, स्पष्टपणे मांडा. माझं तर स्पष्ट मत आहे, रोहित पवार तुम्ही स्टंट करण्याच्या नादामध्ये तुमच्यात किती माज भरलेला आहे हे दाखवून दिलेलं आहे. हा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर महाराष्ट्रभर तुमचा हा माज पोहोचेल. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ह्या नेत्यांचा हा दुटप्पीपणा, हे दुतोंडी वागणं, असंवेदनशील वागणं हे जगाला कळलंच पाहिजे. हे काय शिक्षा देत होते का त्या सुरक्षा रक्षकाला? असा काय गुन्हा केला होता त्यांना की यांनी त्यांना पळवलंय? मित्रांनो, तुमचं जे काही मत आहे ते कमेंटमध्ये निश्चितपणे मांडा. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे सत्कर्म करत आहोत, कर्करोगग्रस्त रुग्ण यांच्या औषधोपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था, आपला बळीराजा जो आहे जो दुष्काळातून होरपळून निघतोय, त्याच्या गुरांसाठी आणि त्याच्या पोरांसाठी चारा पाण्याची आणि अन्नाची व्यवस्था आपण करत आहोत, भोजनाची व्यवस्था करत आहोत, दैनंदिन वस्तूंची व्यवस्था करतोय, विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि वृक्षारोपण आपण करतच आहोत. या सगळ्यामध्ये अनेकांचं सहकार्य लाभतंय. आपण देखील आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये निश्चित योगदान द्या. जीपे, फोनपे क्रमांक आपल्या समोर आहेत. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे इतरांप्रमाणेच आपली ही पावती आपल्यापर्यंत रीतसर पोहोचवता येईल. मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, महाप्रपंच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.